नाही की जसं की ह्याने माध्यमातून चांगलं त्यांनी रोप लावून निसर्गाचा जसं देखभाल करतात आहे तसं आपली पण जबाबदारी आहे की आपण घरासारख्या पवित्र ठिकाणी केर कचरा न करावा आणि आपल्याला जिथे पण कचरा दिसेल आपण स्वतःहून त्याची जाणीवपूर्वक काळजी घेऊन ते उचलून त्याच्यात योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी. आणि तरीही तुम्ही काही घेऊन घ्या. हे गाईज, तर आज आम्ही आत्ता सध्याला 3 वाजलेत आणि आम्ही सध्याला रायगडला जाणार आहे. तर आमची मंडळी 5-6 जण ते समोर थांबलेत. तर पहिला तर मला सगळ्यात लास्ट मलाच लेट झाला. तर सगळी मंडळी मला आता देणार आहे, काय तर आपला कानाला भरवणार आहेत. तर काय काय ऐकवतात काय माहीत नाही. ग्रुप वाईज थांबलेत तिथं. सकाळची 3 वाजता सगळ्यात लेस्ट लाट मला झालं. समोरच थांबलेत. आता तुम्ही गेल्यावर तुम्ही बघू शकताय व्हिडिओ मध्ये. हे पहिले नितीन दादा, संकेत, सोना दादा, आमच्यातला मॉडेल पोरगा आकाश चव्हाण आणि हे आमची गाडी आणि हे आमचे 2 मित्र सागर दादा आणि मोठे दादा जे ड्रायव्हर आहेत आमचे भाई आणि सध्याला हेच गाडी चालवणार आहेत. त्यासोबत रायगडला हेच ट्रिप सगळ्यात मोठी यांच्यावरच जबाबदारी आहे. एक फोटो काढा, मस्तपैकी फोटो काढून बघूया. ए बाबा, मला एवढं घेऊ नको बाबा. झाले ना लॉक. चले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. नितीन दादा आमचे चांगलंच झोप काढल्यात मस्तपैकी. आज गेलेला आहे. पास आहे तरी पास. हा, मतलब एक पे एक. हे काय ते रस्त्याच्या मध्येच रायगडच्या मध्ये जायच्या अगोदर रस्त्याच्या मध्ये जरा चहा वगैरे प्यायला थांबले. तसंच आम्ही चहा वगैरे प्यायला थांबले. तर नितीन दादावर थांबले. आमचे मंगल टाकू पण इथे थांबलेत. काय खायला झाल्यात. ह्यांना एवढा प्रॉब्लेम आला आहे की मध्ये काहीतरी खेळ व्हायला नको. आणि खेळ झाला बिला तर मग काय प्रॉब्लेम. आणि आकाश आणि हे संकेत स्पॉन्सर आणि आमचे कॅशियर. कॅमेरा जवळ घेऊन जायला लागते. काय बोला काका लवकर चहा बनवायला लागल्यात. नॉर्मली आता सध्याला तर टी वगैरे झालेला आहे. नॉर्मली सध्याची टी वगैरे झाली. आता पुढे जाऊन आणि नाश्ता वगैरे आणि पुढे आणि काय तर आहे त्यावेळी आणि मिसळपाव आणि मिसळपाव खाणार आणि डायरेक्ट शेतात. पोट भरून पोरांनी खावा आणि पोट भरून पोरांनी हागा. एवढा आपला मोटिव्ह आहे. जेवढा खावा तेवढा हागा. आणि रायगड तेवढं घाण करून एवढं बाद झालं.
चालू ठेव. दादा थांबव इकडे फोटो घेऊ ना. हे काय रायगडला जायच्या अगोदर हा एक व्ह्यू आम्हाला मस्त भेटला. रायगडला जायच्या अगोदर हा एक व्ह्यू भेटलाय आणि त्याला एवढं प्रकाश. सगळी पोरं थांबले, सगळे थांबलेले अशी गाडीमध्ये साईड उभा केले. नॉर्मल आम्ही आता जरा हे करून घेतो. नाही तो शॉर्ट टाक. हे बरोबर नाही. मला वाटतंय रात्रीपासून काय चड्डीवर होता आणि काय अजून डाकू मंगलसिंग बनलेला. आता जरा पॅन बिन घालून व्यवस्थित कॅमेरा बघितलं पळून जातोय. हे बघा व्ह्यू भावानो करा म्हणजे काय त्यांचं झालेलं आहे. तर हा व्ह्यू बघू शकता. मला वाटते तिकडेच रायगडचा किल्ला आहे हा बाजूला, गाडी पण आली पूर्व दिशेला. तर तिथं आम्ही थोडं त्या साईडला आम्ही काढलोय. सगळेजण फोटो वगैरे काढून झाले आणि इकडे बघा फोटोशूट. कॅमेरामॅन गाडी साईडला उभा करून आणि आमचे 2 मेन जे माणसं आहेत तिथे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. यांचं बघा काय चालू आहे. नुसतं खायचं आणि काय येऊच तर म्हणत होता की खाणार नाही. गाडीत बसली म्हणजे खायला चालू करतोय. पुढचं ट्रिप आम्ही असं चालू ठेवतो. हे गाईज चॅनलला आल्याबद्दल तुमचा धन्यवाद. तर अजूनही आमच्या चॅनलवर असाल तर पहिला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक कमेंट आणि शेअर. कारण हा व्लॉगमध्ये आम्ही म्हणजे काय काय केलं, कुठे कुठे गेलो, टोटली हे नॉर्मल काही जागा सोडलो नाही. आणि फार तर काय एडिट काय करणार नाही, कारण हे सगळ्यांना जे काय मोबाईलमध्ये कॅप्चर झाले ते सगळं मी दाखवायचा प्रयत्न करणार. तर इथून पुढे तुम्ही असाल तर आणखी तुम्हाला मजा येईल हा व्हिडिओ बघायला. तर लाईक कमेंट सबस्क्राईब करून घ्या भावानो पहिला. आणि जाताना तुम्ही बेल आयकन बटन पण दाबून जावा, कारण की पुढचा रायगडवरचं जे पण आम्ही काय केले ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल. हा व्लॉग पूर्ण इथून म्हणजे घरापासून ते रायगड किल्ल्यापर्यंत व्लॉग आहे. इथंपर्यंत आल्याबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद भावानो. असेच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. तर इथून मी व्लॉग चालू ठेवतो. आणि जाता आम्हाला एक फाउंडेशन भेटलं, म्हणजे रोपटे फाउंडेशन असे आम्हाला एक फाउंडेशन भेटलं. त्या फाउंडेशनने थोडं आपलं त्यांचं जे रिव्ह्यू दिलेला आहे ते तुम्ही पुढच्या भागात बघू शकता. आता हे तुमचे रोपटे फाउंडेशनचे जे ग्रुप आहे त्यांनी जरा स्वतःचे इंटरव्ह्यू दिलेत. त्यांनी कुठे कुठे जातात काय जातात हे त्यांनी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत. जिजामाता समाधीपाशी आम्ही थांबलो होतो आणि तिथं उतरल्यानंतर आम्हाला हे फाउंडेशन भेटलं. फाउंडेशन भेटल्यानंतर त्यांचं जे पण काय योगदान असेल ते ह्या मी व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पण या फाउंडेशनमध्ये सहभाग होऊ शकता. आणि तर हा व्लॉग फक्त ट्रिपसाठी नाही तर लोकांना उद्देश देण्यासाठी पण आहे. पुढे तुम्ही उद्देश ऐकू शकताय. तर आम्हाला जाता आम्हाला मध्ये फाउंडेशन माडा हे आम्हाला मध्ये जाता ह्यांचं ग्रुप भेटलंय. तर बाहेर जे होते जे सध्याला रामकृष्ण हरी हे सध्याला आम्हाला बाहेर भेटले. यांची गाडी आहे मोठी उभी, खूप मोठी मंडळ पण आहे. चांगलं काम करतात. निसर्गाचं संरक्षण करायला लागल्यात. आणि जे रायगडावर जे पण झाडं वगैरे लावले ते यांचं योगदान आहे. यांचं पूर्णपणे योगदान आहे. प्रतापगडावर जाऊन आलेत का? आता सध्याला ह्यांनी प्रतापगडावर पण जाऊन आलेत. आणि तिथं पण रोपटे वगैरे लावून निसर्गाचं पूर्ण नियोजन करत आहेत.
ते सांगणं आहे की हेच सांगणं आहे की जसं की याने माध्यमातून चांगला त्यांनी रोप लावून निसर्गाचा जसं देखभाल करतात आहे तसं आपली पण जबाबदारी आहे की आपण घरासारख्या पवित्र ठिकाणी केर कचरा न करावा आणि आपल्याला जिथे पण कचरा दिसेल आपण स्वतःहून त्याची जाणीवपूर्वक काळजी घेऊन ते उचलून त्याच्यात योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी. आणि तरीही तुम्ही काही घेऊन गेला मस्त काम तर तिथून वरतून खाली घेऊन याची जबाबदारी तुम्ही घ्या. तर बाबा एकदा तुमचं नाव सांगा दादा. माझं प्रताप ढेरे. मी राहणार मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर गावचा आहे आणि आमचं फाउंडेशन टेंभुर्णी आणि तसंच वेगवेगळ्या भागातून आमचं फाउंडेशन एकत्रित झालेलं आहे. आम्ही काय एका जाती धर्माचे नाही. या आमच्या फाउंडेशनमध्ये 18 पगड जाती आहेत. आम्ही या सर्वजण एकत्र येऊन जे दुर्ग संवर्धन, झाडे लावणं, कोणत्या गडावरती जाऊन कोणाला काय अडचण, हे सगळ्या आम्ही गोष्टी पाहत असतो. वेळोवेळी कोणाला गरज पडली आम्ही तिथं जातो. जर कोणाला कशाची अपघातग्रस्त असो, कोणताही प्रसंग असो, तिथं पहिलं पोचतं ते रोपटं फाउंडेशन. अच्छा, फाउंडेशन. ठीक आहे. फाउंडेशनचं नाव सांगा पूर्ण. रोपटं फाउंडेशन माडा. ठीक आहे. तुमचं दादा नाव? माझं नाव ओमकार शिवाजी करंडे. आम्ही बी तिथले. आम्ही रोपटे फाउंडेशनचे मेंबर. आमचं काम म्हणजे गडाची देखभाल करणे, कचरा न करणे गडावर जाऊन झाडे लावणे. काल आता आम्ही प्रतापगड आणि कासपठार केला, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही झाडे लावले आणि आमचं काम गड संवर्धन करण्याचं आहे. आणि आम्ही ते गोरगरिबांना मदत करतो. एखाद्या ठिकाणी पूरग्रस्त आला तर आम्ही तिथं जातो, त्यांना मदत करतो. त्याला इथे ग्रुप आलेला आहे, त्यांनी आपलं ते हे गायज आम्ही आता पाचाडमध्ये आहे. तर रायगडला जायचा जोवर पाचाड लागतो, तर पाचाड ठिकाणी हा हॉटेलला आम्ही सिलेक्ट म्हणजे हा हॉटेलच आम्हाला बरं वाटला. बाकी ठिकाणी एवढं काय सगळे बंद होतं, त्यामुळे हा एकच हॉटेल चालू होता. तर इथेही तुम्ही नाश्ता करा. तर इथं आम्ही सगळेजण नाश्ता करायच्या हिशोबानं आम्ही उतरलो आहे. नाश्ता वगैरे करून वॉशरूम नाश्ता बिष्टा सगळं इथंच होईल. तर सगळेजण रेडी होऊन आता सध्याला इथे सगळे नाश्ता करायला बसतील. हे गाईज, तर आता आम्ही सध्याला एक मध्येच व्ह्यू पॉईंटला बघितलंय. व्ह्यू पॉईंट बघा. व्ह्यू पॉईंट जर बघितला तुम्ही 100% इथं फोटो काढल्याशिवाय आणि हे काढलं जाणार आहे. बघा तुम्ही आता किती वर आला ह्याच्यावर बघू शकताय. सध्याला बघा हा पूर्ण आभाळ दिसतोय. जास्त तर हे झालं. हे बघा किती जण व्ह्यू पॉईंटला थांबले आहेत. आम्ही सगळेजण थांबले. तर गाडी आमची उभी आहे. हा जा ना खाली, उडी मारतो, चालते. आता हे व्ह्यू पॉईंट बघितला तुम्ही सध्याला. तर त्याच्यानंतर ना तुम्हाला आता व्ह्यू पॉईंट दाखवतो. समोर रायगड किल्लाच आहे समोर. हा रायगड किल्ला आहे पूर्ण. तो सुरुवात इथून आहे आणि असं जसं जसं पुढं जाईल तसं आहे.